आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशीच्या व्यक्तींना मे 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये समसमान फल मिळणार आहेत असं दिसून येत आहे। पूर्वार्ध त्यांच्या दृष्टीने चांगला आहे। चांगली कामं जी आहेत, आपली ठरवलेली कामं आहेत, ती पूर्वार्धात आपण पूर्ण करून घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। उत्तरार्धात ती कामं रेंगाळणार आहेत, त्यामुळे अनुकूल परिस्थिती असणार नाहीये, म्हणून पूर्वार्धात जास्तीत जास्त चांगली कामं आपली उरकून घ्या। प्रवासाचे योग या महिन्यात दिसून येतात। प्रवासामध्ये वस्तू गहाळ होणे किंवा चोरीला जाणे असे काही शक्यता मला दिसून येतात, त्याबद्दल सतर्क राहा। आपण जेव्हा एखाद्या टूरला किंवा अन्य ठिकाणी जातो तेथे काही आपल्या गोष्टी गहाळ होतात किंवा हरवतात, या गोष्टीवर आपण लक्ष ठेवा असा सल्ला मला या ठिकाणी मिथुन राशीच्या व्यक्तींना द्यायचा आहे। पूर्वार्ध जेवढा अनुकूल आहे तेवढा उत्तरार्ध नाही आहे, म्हणून पूर्वार्धामध्ये जास्तीत जास्त चांगली कामं जी आहेत ती ठरवा आत्ताच आणि कामाला लागा। कामाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी जे स्वतःचे उद्योग करतायत, लघु उद्योग करतायत किंवा स्वतःचं काही एंटरटेनमेंट किंवा एस्टॅब्लिशमेंट आहे, अशा लोकांना काही अडचणीच्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल। घेतलेलं काम लगेच तडी जाणार नाही, काही ना काहीतरी कारणाने विघ्न येतील असं ह्यामध्ये दिसून येत आहे। त्या विघ्नांचं योग्य निराकरण करा, त्याची कारणमीमांसा शोधून काढा आणि त्याच्यावर इलाज करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन। कारण काही गोष्टी अगोदरच काळजीने आपण बघितलेल्या चांगल्या असतात। एकदा घडून गेल्यानंतर त्याविषयी आपण जर विचार करत राहिला तर आपला नाहक वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात, म्हणून या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष द्या। जे प्रत्यक्ष नोकरीमध्ये बदल घडवू इच्छितात आपल्या, त्यांना ती संधी मिळणार नाही। कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील, म्हणजे नवीन जबाबदारी वाढेल, एकंदर कामात वाढ होईल, कामाविषयी लोकांचा असंतोषपणा वाढेल, म्हणजे तुम्ही केलेलं काम समोरच्याला पसंत पडणार नाही, अशा काही गोष्टी दिसून येतात। पण तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम केलं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला जास्त पीडा होणार नाही। त्याचप्रमाणे आपण जमिनीचे व्यवहार किंवा अन्य काही व्यवहार जागेच्या बाबतीत आपण करत असाल तर ह्या महिन्यात थांबा। या महिन्यात कोणतेही जमिनी संबंधीचे व्यवहार, जागेसंबंधीचे व्यवहार करू नका। त्यामध्ये काहीतरी अडथळा येऊन ते फ्लॉप होणार किंवा ते रद्द करावे लागतील असं या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे असे कोणतेच व्यवहार करू नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो। त्याचप्रमाणे घरच्यांच्या आनंदासाठी तुम्ही जर काही गोष्टी करणार असाल तर त्या मात्र अवश्य करा। सहकुटुंब, सहपरिवार फिरायला जाणे या गोष्टी तुम्ही करू शकता, पण घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची मात्र तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। कारण सर्वांच्या आनंदासाठी तुम्ही पर्यटन स्वीकारलंय, पण ज्येष्ठ मंडळींना, वयाने ज्येष्ठ मंडळींना त्यांचा त्रास होऊ शकतो, म्हणून घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी आपण घ्या किंवा प्रवासामध्ये किंवा अन्य ठिकाणी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो। मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे तुम्हाला थोडंसं बारकाईने लक्ष द्यावं लागेल। म्हणजे होमवर्क किंवा अन्य असं काही त्यांना दिलेलं असेल किंवा व्हेकेशनचा काही अभ्यासक्रम दिलेला असेल तर त्यामध्ये दुर्लक्ष करू नका। मुलांची अभ्यासाची सवय तुटू शकते आणि ती जर तुटली तर पुढच्या महिन्यात ते पुन्हा लावणं कठीण होईल।
की मला तुम्हाला जास्त वेळ खर्च घालावा लागेल. तर असं मात्र या ठिकाणी करू नका. थोडासा नियमित अभ्यास त्यांना द्या, काहीतरी लिखाण वगैरे असं, आणि त्यांच्याकडून अभ्यास करून घ्या, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कौटुंबिक बाबतीत आपण म्हणाल तर कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. आजूबाजूच्या मंडळींचा, ज्येष्ठांचा आपल्याला सहकार्य लाभेल. उत्साहाचे 4 शब्द त्यांचे सुद्धा तुम्हाला ऐकायला अवश्य मिळतील. उत्पन्न ह्या महिन्यात तुमचं बेतासबात राहील, म्हणजे आवश्यक आहे तेवढं तुम्हाला नक्कीच मिळेल. आणखीन काही छप्पर फाडून मिळणार नाही अशी अपेक्षा करू पण नका, कारण तसे काही योग दिसत नाही आहेत. धार्मिक बाबतीत काही गोष्टी तुम्ही जर विचार करत असाल तर त्या शक्य होतील, थोडे कष्ट पडतील, पण धार्मिक बाबतीत तुम्हाला या महिन्यात थोडी प्रगती दिसून येते. हट्टाने फक्त त्या गोष्टी प्रयत्नपूर्वक पूर्ण कराव्या लागतील, तर या गोष्टीसुद्धा पूर्ण होऊ शकतात. मित्रमंडळीपासून आपल्याला साथ मिळेल, पण ती पहिल्या पंधरवड्यात. दुसऱ्या पंधरवड्यात खूपशी मित्रमंडळींकडून साथ आपल्याला मिळणार नाही. औषधोपचारासाठी काही खर्च तुम्हाला या महिन्यात करावा लागेल. बाहेरच्या वातावरणानुसार किंवा होणारे बदल यानुसार इन्फेक्शन होणे किंवा अन्य काही बाहेरच्या वातावरणानुसार किंवा वातावरणातील बदलानुसार त्याचा त्रास होणे, अशा काही गोष्टी संभावना दिसून येतात. त्यामध्ये आपण विशेष लक्ष द्यावे. पती आणि पत्नी यांच्यामध्ये मिथुन राशींच्या पतीचे किंवा मिथुन राशींच्या पत्नीचे जे जोडीदार असतील त्यांना या महिन्यात काही फायद्याचा कालावधी दिसून येतो. काही ना काही कारणांनी त्यांना फायदेशीर व्यवहार घडतील असं ह्या महिन्यात दिसून येत आहे. हे होतं मिथुन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.